नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आठवड्याचा आणि मे महिन्याचा शेवट पडझडीनं झाला. या महिन्यात शेअर बाजारात अभूतपूर्व अशा हालचाली पाहायला मिळाल्या. जून महिना हा पुन्हा एकदा असाच मरगळलेला असेल आणि कदाचित बाजार पडझडीला देखील सामोरा जाईल असा होरा वर्तवण्यात येतोय. या संदर्भात आपण बोलणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया आजच्या महत्त्वाच्या बिझनेस न्यूज. शेअर बाजारात शुक्रवारी निरुत्साहाचं वातावरण दिसलं. प्रमुख निर्देशांक हे एका विशिष्ट रेंजमध्ये अडकलेले होते. दिवस अखेर सेन्सेक्स 182 अंकांनी घसरून 81,451 वर बंद झाला, तर निफ्टी 82 अंकांनी घसरून 24,750 वर बंद झाला. अदानी पोर्टनं नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरच्या माध्यमातून 5,000 कोटी रुपये उभे केलेले आहेत. या सगळ्या बॉन्ड इश्यूला LICने सबस्क्राईब केलंय. या रोख्यांमधील गुंतवणुकीसाठी कंपनीनं वर्षाला 7.75% कूपन रेट निश्चित केलाय. ओला इलेक्ट्रिकच्या शेअरची किंमत 10% घसरली. ओलाला होत असलेला तोटा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 109% वाढून 870 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या निकालातून ही बाब स्पष्ट झालेली आहे. या बातमीचा कंपनीच्या शेअरवर वाईट परिणाम झालाय. या वर्षाच्या सुरुवातीपासून ओलाच्या शेअरची किंमत 41% घसरलेली आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं पेय किंवा पदार्थांच्या लेबलवर 100% या शब्दाचा वापर करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचं प्राधिकरणाचं म्हणणं आहे. पेय किंवा पदार्थांच्या लेबलिंगवर, पॅकिंगवर अथवा जाहिरातींमध्ये 100% शुद्ध किंवा 100% नैसर्गिक अशा शब्दांचा वापर केला जातो. यावर प्राधिकरणाचा आक्षेप आहे. बाबा रावदेव यांच्या पतंजली आयुर्वेदला नोटीस धाडण्यात आलेली आहे. पतंजलीनं संशयास्पद व्यवहार केल्याचा संशय असून या संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. ब्लूमबर्गनं या संदर्भातील वृत्त दिलं असून या नोटीसला उत्तर देण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. पतंजलीकडून नोटीस संदर्भातील प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. सध्या वापरात नसलेल्या अथवा व्यवसायासाठी गरजेच्या नसलेल्या मालमत्तांच्या विक्रीची योजना काय याची विचारणा MTNLला करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानं ही विचारणा केलेली आहे. MTNLने अशा 50 मालमत्तांची यादी तयार केल्याची माहिती NDTV प्रॉफिटला मिळाली आहे. सोन्यातील गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. 2025 सालच्या पहिल्या तिमाहीतील आकड्यांची गेल्या वर्षी याच काळातील आकड्यांशी तुलना केली तर सोन्यातील गुंतवणूक 170% वाढलेली आहे. ETF द्वारे सोन्यातील गुंतवणुकीत झालेली वाढ हे यामागचं मुख्य कारण असल्याचं मोतीलाल ओसवालनं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटलेलं आहे. केंद्रातील ग्राहक मंत्रालयानं ई-कॉमर्स वेबसाईटवरून वॉकी टॉकी सारख्या रेडिओ उपकरणांच्या विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी एक सूचनावली जारी केलेली आहे. अशा उपकरणांसाठीच्या वापरासाठी परवान्यांची गरज आहे की नाही याची स्पष्ट माहिती न देता विक्री करण्यात येते. यावर ग्राहक मंत्रालयानं आक्षेप घेतलेला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीतील GDP विकास दराची आकडेवारी जाहीर झाली आहे. या तिमाहीमध्ये विकास दर 7.4% नोंदवण्यात आला आहे, तर चालू आर्थिक वर्षाचा GDP 6.5% राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. अर्थसंकल्प सादर करतेवेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा ही आकडेवारी मोठी आहे. आणि सेबीनं अभिनेता अरशद वारसी आणि त्याची बायको मारिया गोरेटी यांच्यासह 59 जणांवर शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यावर निर्बंध घातलेले आहेत. साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या शेअरबाबत गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारी माहिती YouTube व्हिडिओद्वारे पसरवल्याचा या सगळ्यांवर आरोप आहे. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आठवड्याची शेवट आणि महिन्याचा शेवट देखील पडझडीनं झालेला आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये बाजार एका विशिष्ट रेंजमध्ये फिरताना बघायला मिळाला. चढ खूप बघायला मिळाले, मात्र त्या तुलनेत एका विशिष्ट रेंजमध्ये शेअर मार्केट फिरताना बघायला मिळालं. पुढचा महिना नेमका कसा असणार आहे, बाजार एकाच रेंजमध्ये का अडकलेला आहे, या संदर्भात आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत आहेत सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार केदार ओक. केदार सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रेंज कधी तुटणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
मार्केटची तुम्ही जर रेंज बघितली ना, तर गेल्या महिन्यात जी रेंज होती तीच रेंज साधारणतः पुढच्या महिन्यात राहील असं परत वाटतंय. कारण की ज्या पद्धतीने काल रोल ओव्हर मार्केटचं झालेलं आहे ते बघता मार्केटला असं काही कारण दिसत नाहीये की कशाला मार्केट वाढलं पाहिजे. त्यामुळे एका ठराविक रेंजमध्ये मार्केट राहील. जून महिना पण माझ्या माहितीप्रमाणे रेंज बाउंडच राहील. 25,000 निफ्टी जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मार्केटची नवीन रेंज येणार नाही. रॅदर मला असं वाटतं थोडंफार करेक्शनच मार्केट जून मध्ये देईल. कारण त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने आता सगळ्या कंपन्यांचे रिझल्ट आलेले आहेत, वार्षिक रिझल्ट आलेले आहेत, ते सगळे एकंदरीत बघता असं काही ग्रेट काही बॅलन्स शीट मध्ये कोणाचे काही फारसं दिसत नाहीये. त्यामुळे जीडीपीचा आपण डेटा बघितला किंवा इतर जे सगळं जर बघितलं तुम्हाला दिसत की सगळीकडे एक प्रकारचं कन्सॉलिडेशन बाजारामध्ये दिसतंय सगळ्याच स्टेटमध्ये. आणि त्यात जे ग्लोबल अनसर्टनिटी आहे तर हा सगळ्याचा इम्पॅक्ट आता आपल्याला मार्केटमध्ये पुढच्या कालावधीत काही दिवस दिसेल. आणि परत म्हणतात तसं जूनला परत पहिला क्वार्टर संपत येईल. मग त्याच्यानंतर परत मार्केट एक रेंज मिळू शकते की बाबा इथून नवीन ग्रोथ दिसते का, आणि मग त्याच्यानंतरच मार्केट नवीन डिरेक्शन पकडेल असं मला वाटतंय. आता मोमेंटम स्टॉक्स नेमके कुठे आहेत असाही प्रश्न विचारला जातो. याचं उत्तर तुम्ही कसं द्याल? गेल्या महिन्यात तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्या महिन्यात मोमेंटम बघितलं तर तुम्ही डिफेन्स मध्ये बघितला होता. थोडीफार तेजी आपण रेल्वे सेक्टरमध्ये बघितली पण ती सस्टेन नाही राहिली. आणि ओव्हरऑल बँकिंग सेक्टर खरंच आणायला पाहिजे होतं गेल्या कालावधीत, पण ते पण मुवमेंट करताना दिसलेलं नाहीये. कदाचित त्याला म्हणतात तसं कारण असेल की जे रेट ऑफ इंटरेस्ट आता कमी होत आहेत त्यामुळे हाऊसिंग लोनचे रेट कमी होतील, इतर एज्युकेशनल लोन्स आहेत त्याचे रेट कमी होतील. त्यामुळे कदाचित पुढच्या काळात बँकेच्या नेट इंटरेस्ट इन्कम वरती काही परिणाम होऊ शकतो. दुसरा पार्ट त्यामध्ये कसं मला वाटतोय की जे आरबीआयचं पतधोरण जाहीर होईल पुढच्या महिन्यामध्ये त्याचाही इम्पॅक्ट त्या ह्याच्यावर असेल. आणि या कालावधीत जर तुम्ही बघितलं ना तर बँकिंग मध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्टॉक हे 52 वीक लोच्या पेक्षा आयच्या जवळ जास्ती आहेत. तर तो पण एक इम्पॅक्ट त्या स्टॉक्स वरती आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांनाही ट्रिगर मिळत नाही तोपर्यंत बँकिंग सेक्टरही पटकन पिकअप गेलं असं दिसत नाहीये. आणि आजचा जर तुम्ही एखादा ट्रेड बघितला तर आज पण मार्केट सकाळी थोड्या वेळ काही स्टॉक मध्ये मुवमेंट दाखवून गेलं पण त्याच्यानंतर परत अख्खा दिवस त्या एका ठराविक रेंज मध्ये फिरत राहिलं. त्यामुळे मार्केटला कारण मिळत नाहीये की का पुढे जावं मार्केटने. त्यामुळे मार्केट ठराविक पातळीच फिरत आहे. बर, आता आपण पुन्हा एकदा बातमीपत्राच्या सुरुवातीकडे जातोय. एक बातमी वाचली की जीडीपीचे आकडे भारताचे हे समाधानकारक किंवा अपेक्षेपेक्षा जास्त चांगले असल्याचे दिसून आलेलं आहे. मार्च महिन्याचा जो तिमाही निकाल आपण बघितलेला आहे 7.4 जीडीपीचा आकडा आलेला आहे. आता थोडासा हा अनेकांना क्लिष्ट विषय वाटू शकतो, मात्र तो सगळ्या बाजारावर किंवा अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा विषय आहे. म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हे आकडे किती महत्त्वाचे आहेत, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त चांगले आकडे आलेले आहेत. मुळात फक्त चौथ्या क्वार्टरचा रिझल्ट जो आहे तो अपेक्षेपेक्षा जास्त आहे. बरं, पण परत पुढच्या वर्षीचं जे एस्टिमेशन केलेलं आहे आपल्या लोकांनी, अनालिस्ट लोकांनी, ते पुन्हा 6.4, 6.7, 6.8 या रेंज मध्येच केलेलं आहे. तो त्यांनाही अजून म्हणतात तसं डिरेक्शन दिसत नाही की बाबा इथून आपला ग्रोथ वाढेल की नाही. आणि आता मेन म्हणतात तसं की आपण मागच्या काही एपिसोडमध्ये पण बोललो होतो की या वर्षीपासून आता 12 लाखाचं इन्कम लोकांना फ्री झालेलं आहे. त्यामुळे लोक लगेच कन्झम्पशन कडे वळतील असं नाही वाटत आहे. ते पहिले लोन रिस्ट्रक्चरिंग करतील किंवा त्याच्यावर काही जर गोष्टी कर्ज असतील किंवा कुठली देणी द्यायची असतील तर ते द्यायचा पहिला प्रयत्न करतील. आणि तो साधारणतः इम्पॅक्ट आहे तो जोपर्यंत मार्केटमधनं ऍब्झॉर्ब होऊन निघत नाही तोपर्यंत मार्केटला नवीन बाईंग येणार नाही. कारण कसं आहे ना, आजच्या ज्या लेवलला स्टॉक्स आहेत तुम्ही जर ओव्हरऑल इकॉनॉमीचा आपल्या जरी अंदाज घेतला किंवा आपल्या बाजाराचा जरी पूर्ण अंदाज घेतला तर आपले स्टॉक आता फेअर व्हॅल्युएशन मध्ये आहेत. काही ठिकाणी थोडंसं हाईप असू शकतो कारण की न्यूज बेस असतं काही वेळेला म्हणून, पण ओव्हरऑल स्टॉकचं व्हॅल्युएशन हे इंडेक्स लेवलला आता परफेक्ट चाललेलं आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत पुढचं डिरेक्शन मिळणार नाही तोपर्यंत नवीन रॅली आपल्याला पटकन बघायला मिळणार नाही. आणि ग्लोबल अनसर्टनिटी हा जो एक प्रकार आहे ना तो खूप त्रास देतोय आता या क्षणाला आपल्याला. कारण की म्हणतात युएसए ला जे प्रॉब्लेम आहेत, कारण की शेवटी युएसए ही आर्थिक मोठी महासत्ता असल्यामुळे जोपर्यंत तिकडनं क्लिअरिटी मिळत नाही का, जसं तिथे पण इन्फ्लेशन वाढत आहे, तिथे पण इंटरेस्टचे रेट वाढत आहेत, तिकडचे जॉबचे पण इश्यू दिसत आहेत, त्यांचा जीडीपी वाढत नाहीये. त्यामुळे मागच्या याच्यामध्ये सुद्धा फेडनी रेट ऑफ इंटरेस्ट कट करायला किंवा वाढवायला काहीच डिरेक्शन घेतलं नाही. तर ही जी ओव्हरऑल अनसर्टनिटी दिसते आपल्याला
तो इम्पॅक्ट आहे. आणि जसं ज्या देशाचा जगावर परिणाम होतो तिथे जर तुम्हाला ग्रोथ दिसत नसेल तर मग बाकीच्या देशांमध्ये तरी जी ग्रोथ असेल ती किती असणार, ती लिमिटेड असण्याची शक्यता आहे. आणि तो सगळा परिपक्व आपल्याला पुढच्या जीडीपी मधल्या डेटामध्ये पण दिसतोय. आणि हा डेटा एक रेफरन्स म्हणून चांगला आहे. पण ओव्हरऑल तुम्ही गेल्या 5 वर्षाचा जरी जीडीपी बघितलात ना तरी आपण या रेंज मध्येच आहोत. आपण काय फार एक्स्ट्राऑर्डिनरी त्यात काही केलं असं नाहीये. त्यामुळे मेंटेन राहून आपण चाललोय आणि हे त्या दृष्टीने खूप सकारात्मक आहे. बरं, आता गुंतवणूकदार जे पैसे घेऊन तयार आहेत गुंतवणुकीसाठी, केदार सर तुम्ही सांगताय की जून महिना पण थोडासा नरमच असण्याची शक्यता आहे. मग गुंतवणुकीची संधी नेमकी आहे कुठेतरी त्यांना, का त्यांनी असंच बसावं थोडे दिवस? नाही, त्यांनी मार्केट बघावं. म्हणजे मुळात मार्केट डिरेक्शन पकडताय का? कारण काय माहितीये का, तुम्ही एंट्री कराल आणि एखादी परत निगेटिव्ह न्यूज आली तर स्टॉक पटकन 5 ते 8% खाली जातात, 2%, 3% खाली जातात. पण सामान्य गुंतवणूकदार आहे त्याची इन्व्हेस्टमेंट तशी मार्केटच्या साईज प्रमाणे फार लिमिटेड असते. त्यामुळे तो नवीन फंड प्रत्येक वेळेला टाकू शकत नाही. त्यामुळे जिथे ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे मी जसं काही एपिसोडमध्ये पूर्वी म्हटलं, मला बँकिंग सेक्टर चांगलं वाटतंय, मला त्याच्यानंतर फार्मा सेक्टर चांगलं वाटतंय, काही बाबतीत आम्ही सर्व्हिस इंडस्ट्री पण चांगलं म्हणतोय. पण ह्याला ग्रोथ ह्याला काही काय आपल्याला द्यायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्याच्यात तेजीचे, म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला आलात तर लगेच मला 8 दिवसांनी रिटर्न मिळेल, मला 15 दिवसात स्टॉक वाढेल असं काही अपेक्षेने गुंतवणूक करू नका. किंवा तुम्हाला गुंतवणूक जरी करायची असेल तरी एक सर्टन बॅलन्स हातात कायम ठेवून गुंतवणूक करा. आता काही स्टॉक असेही आहेत की गेल्या करेक्शन मध्ये ते बऱ्यापैकी प्राइस मध्ये व्हॅल्युएशन मध्ये ऍडजस्टमेंट घेत आहेत. तर ते स्टॉक तुम्ही आता एकदम 100 शेअर घ्यायचे असतील तर 100 घेऊ नका, आता 35-40 शेअर घ्या. पार्शली पैसे हातात ठेवा. जून महिना हा बराचसा कन्सॉलिडेशन मध्ये जसं एकंदरीत कालच्या रोल ओव्हरवरनं वाटतंय फार काही अग्रेसिव्ह मार्केटमध्ये घडलेलं नाहीये. त्यामुळे मार्केटचा पुढचा ट्रेंडही फार मोठा असेल असं दिसत नाहीये. त्यामुळे 25,000 हे निफ्टीचे लेवल आणि बॉटम साईडला 24,600, 24,750 ज्या रेंजमध्ये मार्केट काही दिवस फिरेल. आणि मग ट्रिगर जर मिळाला तर मार्केट डिरेक्शन दाखवेल. पण ती शक्यता पुढच्या महिन्यात कम्पॅरेटिव्हली कमी वाटते. बरं, आता गुंतवणूकदारांसाठी त्यांना आवडता प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. एक शॉर्टकट सांगा प्लीज की कसे शेअर घ्यायचे. कारण खूप सारं टेक्निकल ॲनालिटिकल सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, मात्र अभ्यास कसा करायचा हे अनेकांना माहिती नसतो. शेअर कुठे असतात, कसे असतात, प्राइस, व्हॅल्युएशन, पी, असा सगळा भडीमार असतो. एक शॉर्टकट सांगा या सगळ्या गुंतवणूकदारांसाठी की ज्याच्या मदतीने किंवा उपयोगानं ते शेअर निवडू शकतील. ओके, सोपी पद्धत एकदम सांगतो की मार्केटला जवळजवळ 108-120 वेगवेगळे सेक्टर्स आहेत आणि या सगळ्या सेक्टरचं एक कन्सोलिडेशन करून 20 सेक्टर मार्केटमध्ये बनलेली आहेत. आता या 20 सेक्टर मध्ये आपल्याला जी सेक्टर आवडतात ती 5 ते 6 सेक्टर गुंतवणूकदारांनी नेहमी निवडावेत. खूप मोठा पोर्टफोलिओ कधीही करू नये, कारण कसं होतं मग तो मॅनेज करायलाही कठीण जातो आणि मग काही वेळेला पेनी स्टॉक्स घेतले जातात किंवा चुकीचे स्टॉक घेतले जातात आणि मग आपलं इनिशियल इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यावर ते इफेक्ट करतात. त्यामुळे आपल्याला तुम्हाला समजा एखादं फार्मा सेक्टर आवडत असेल, तुम्हाला सॉफ्टवेअर सेक्टर आवडत असेल, तुम्हाला बँकिंग सेक्टर आवडत असेल तर प्रत्येक क्षेत्रातल्या 3 कंपन्या, मग ती लार्ज कॅप असेल, एक मिड कॅप असेल आणि एक स्मॉल कॅप असेल. आणि असं जर तुम्ही 5-6 सेक्टर सिलेक्ट केली आणि प्रत्येक सेक्टरमध्ये जर 3 स्टॉक घेतले तर आपण 6 सेक्टरचा हिशेब पकडू तर आपल्याकडे 18 स्टॉक जमतात. आता हे 18 स्टॉक जमल्यानंतर त्याच्यामध्ये आपले साधारणतः 80% स्टॉक हे लॉंग टर्मच पाहिजे. 20% स्टॉकच आपले मोबिलायझेशन मध्ये पाहिजेत. किंवा ज्या 18 स्टॉक मध्ये तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करायचं ठरवलं असेल तर ती जी टोटल अमाऊंट असेल त्याच्या साधारणतः 20% अमाऊंट तुमच्या हातात कायम पाहिजे की तुम्ही ती मार्केटला मोबिलाइज करा. म्हणजे मग तुम्ही गेलेल्या गुंतवणुकीवर वर्षभरात तुम्हाला ऍप्रिसिएशनही खूप चांगलं झालेलं दिसेल आणि त्याचबरोबर तुम्ही जे शॉर्ट टर्म मध्ये घेताय त्याच्यात तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये परतावाही येतात दिसेल. मग इनिशियल स्टॉकला आलेला डिव्हिडंड, तुम्हाला मिळालेला शॉर्ट टर्म परतावा हा तुम्ही जर कम्पेअर करायला हळूहळू सुरुवात केली तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही बँकेच्या रेटपेक्षा साधारणतः डबल रिटर्न हळूहळू घेताय आफ्टर पेइंग द टॅक्स. पण हे पण अर्थमेटिक आहे, हे समजून आपण करायला पाहिजे. म्हणजे कुठच्या स्टॉकला आपण किती पर्सेंटेज घेणार. आता एखाद्या माणसाचा 10 लाखाचा पोर्टफोलिओ असेल आणि तो 1 लाख रुपये मार्केट मध्ये मोबिलाइज करत असेल तर त्यांनी 1 लाख मध्ये इन्व्हेस्ट करता एवढंच बघायचं की बाबा हा स्टॉक मी घेतल्यानंतर समजा मी प्युअरली 15 दिवस महिनाभराचा व्ह्यू घेऊन जर इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्या 1 लाखाला मला एक 3-4% जरी ऍव्हरेज रिटर्न मिळाला
तरी मला 3,000 रुपये मिळतात. 3,000 रुपये मिळाले तरी काही वाईट नाहीये. आणि ते असे मिळत गेलेले रिटर्न्स हे तुमच्या इनिशियल इन्व्हेस्टमेंटला असतील, म्हणजे तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याला. आणि हे अर्थमॅटिक जर तुम्ही व्यवस्थित सांभाळू शकला तर तुम्हाला शेअर मार्केटमधून नक्की चांगले परतावे येताना दिसतील. आणि आपण त्या ट्रेडर नाही म्हणा, हे सगळ्यात महत्वाचं. आता आणखी एक मी हा शॉर्टकट असू शकतो का असा माझा प्रश्न आहे. आपण एक 10 महिन्याचं टार्गेट ठेवलं आणि जसं तुम्ही सांगितलं की काही सेक्टर आहेत, त्या सेक्टरमधले समजा आपण सगळे मिळून 4 शेअर निवडले आणि त्या 4 शेअरमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची. माझ्याकडे एक ठराविक अमाऊंट आहे, आपण जसं तुम्ही म्हटलं की 1 लाख माझ्याकडे रक्कम आहे, तर या महिन्याला थोडे शेअर मी घेऊन ठेवेन, समजा 4, 8, 10 जी काय माझी एक डोळ्यासमोर उद्दिष्ट आहे ती आकडा आपण डोळ्यासमोर ठेवून घेतले आणि दर 3 महिन्याला पुढच्या गुंतवत राहिलो सतत, की जो काय असेल एक ठराविक तारीख, एक ठराविक वेळ, या ठराविक तारखेला आणि वेळेला मला ज्या दराला मिळेल त्या दराला मी तो शेअर घेणार. तर अशा पद्धतीनं गुंतवणूक करणं हे फायदेशीर असतं का? काही वेळेस ते ठरू शकतं. फक्त आपल्याला एवढंच बघायचं, तुम्ही एखादा घेताना स्टॉक समजा 2 महिन्यात 30-40% जर वाढला असेल तर मग तिकडे मग ते अॅक्युम्युलेशन वाढवू नये. मग तुमचे जे इतर स्टॉक्स असतील त्यामध्ये चांगल्या स्टॉकमध्ये तुम्ही जर अॅक्युम्युलेशन केलं तर ऑटोमॅटिकली तुमची क्वांटिटी तिकडेच वाढत जाईल. आणि मेन असं होईल की हायर प्राइसचं आपलं अॅक्युम्युलेशन होणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जसं म्युच्युअल फंडामध्ये SIP करतो तसं तुम्ही इक्विटी SIP करायला जरी सुरुवात केली मग तुमच्याकडे 10,000 रुपये अमाऊंट आहे, ठीक आहे ना. 5 स्टॉक चांगले घ्या ना. रेल्वेज मध्ये काही चांगले स्टॉक आहेत, पॉवर सेक्टर मध्ये काही स्टॉक आहेत, ऑइल सेक्टर आहे, बँकिंग आहे, फार्मा आहे, कन्झम्पशन आहे, त्याच्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्री आहे. प्रत्येक ह्याच्यात ते 5-5 स्टॉक जरी तुम्ही घेतले तरी चालतील. आणि एक असेच गंमत म्हणून तुम्हाला असं, तर स्टॉकचं बायफिकेशन जर लक्षात ठेवायचं असेल ना तर तुम्ही 2 फिल्म स्टारची नावही लक्षात ठेवू शकता. मी नेहमी सांगतो, सलमान आणि ऋतिक ही 2 नावं तुम्ही लक्षात ठेवलीत तुम्हाला सगळे स्टॉक त्यामध्ये येतात. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल ऋतिकचं नाव पकडता तर H म्हणजे HDFC बँक येते, R म्हणजे रिलायन्स येतो, I म्हणजे इन्फोसिस येते, K म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये एखादी KPIT कमिन्स सारखी कंपनी येते, नंतर परत I मध्ये एखादी ITC सारखी कंपनी आहे. हे जर तुम्ही केलं, सलमान मध्ये S म्हणालात तर SBI आहे, A म्हणालात तर SEC आहे, L म्हणजे लार्सन अँड टुब्रो आहे. अशी जरी नावाची तुम्ही जर काही लिंक केली किंवा तुमचं स्वतःचं नाव आहे त्या नावाच्या बेसवरती जरी काही कंपन्या ठरल्यात आणि इन्व्हेस्टमेंट केली तरी काही हरकत नाहीये. बर, आता एक आणखी यालाच धरून प्रश्न आहे की मधल्या काळामध्ये मिड कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली बघायला मिळाली होती. आता ते बऱ्यापैकी पुन्हा एकदा चढताना दिसतात. क्विक रिटर्नसाठी मिड कॅप शेअर अनेक जण पसंत करत असतात. आता मिड कॅप शेअरमध्ये आत्ताच्या घडीला गुंतवणूक करणं योग्य ठरेल का पुन्हा एकदा लार्ज कॅप शेअरमध्येच गुंतवणूक करावी? नाही, मिड कॅप घ्यायला आता हरकत नाहीये, पण म्हटलं तसं त्यांचं व्यवसायाचं स्वरूप, त्यांचं पुढचं प्रॉस्पेक्ट बिझनेसचं काय आहे. आणि कसं आहे ना, काही वेळेला IPO आलेले आहेत आणि IPOच्या अनएक्सपेक्टेड डिमांडमुळे पण काही स्टॉक पटपट वाढलेले आहेत. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला वेळ बघायला लागेल की त्याचा मूळ बिझनेस काय आहे आणि त्या बिझनेसनुसार आपलं अलोकेशन त्यातलं आपण ठरवायला पाहिजे. मी ऑलवेज सांगितलं, आता कसं असतं ना, प्रत्येक माणसाची इन्व्हेस्टमेंट करायची सायकॉलॉजी वेगळी असते. एखादा अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असतो, एखादा स्टडी इन्व्हेस्टर असतो, एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर असतो. सो आपली रिस्क कॅपिटलेशन म्हणजे जसं एखादा कन्झर्वेटिव्ह माणूस आहे तर त्यांनी 70-30 करावं. 70% स्टॉक त्यांनी लार्ज कॅप मधले घ्यावेत, 30% स्टॉक मिड कॅप मधले घ्यावेत. आपण थोडेसे तरुण एज मध्ये असू तर 30% जरी आपण केलं, 30 जरा लार्ज कॅप घेतले, मिड कॅप घेतले, काही नवीन कंपन्या 30% मध्ये घेतल्या तर तोही तुम्ही बायफिकेशन गुंतवणूक करताना करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही अगदी जर सेफ इन्व्हेस्टर असाल तर फक्त लार्ज कॅप मध्ये जे इंडेक्स स्टॉक आहेत त्यात हळूहळू इन्व्हेस्टमेंट करा. कारण की ज्या फ्रंटलाईन कंपन्या आहेत त्यांचा साधारणतः बिझनेस दरवर्षी 8 ते 9% वाढतोच. त्यामुळे तेवढं अप्रिसिएशन तुम्हाला लार्ज कॅप मध्ये वर्षभरात साधारणतः मिळतो. आणि प्लस मिळणारा डिव्हिडंड, आता डिव्हिडंड ही अमाऊंट फार मिनिमल असते त्यामुळे तुम्ही रिटर्न मध्ये काउंट नाही करणार, पण 8% 9% जर आपली ग्रोथ दरवर्षी आपल्या इन्व्हेस्टमेंटची होत असेल तर ती काही वाईट नाहीये आणि ती तुम्हाला स्टडी ग्रोथ देईल आणि तुमचा वेल्थ पण वाढवण्याला मदत करेल. बरोबर. पुन्हा एकदा आज आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जसं म्हटलं की एक निरुत्साह बघायला मिळतोय, एका रेंजमध्ये मार्केट अडकलेलं बघायला मिळतंय. जून महिन्यामध्ये देखील तसंच होईल असं तुम्ही देखील सांगतायत, अनेक तज्ज्ञ सांगतायत. आता नव्या सिरीजची सुरुवात इतकी निरुत्साही होणं हे नेमकं कशाचं लक्षण मानायचं?
त्याचं कारण मुळात होतं की म्हणतात ना, मार्केटला पुढे जाण्याकरता मुळात रिझनच दिसत नाही. असं काय पॉझिटिव्ह दिसतंय की मार्केट हे पुढे जावं? कारण ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत करेक्शन आल्यानंतर एप्रिलमध्ये 10,000 पॉईंटची रॅली आल्यानंतर जेव्हा इंडेक्स बॅलन्सिंग झालेलं आहे आणि जर पुढे आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसत नाहीये, ग्लोबल लेवलला अनसर्टनिटी दिसतेय आणि अशा काळामध्ये जर तुम्हाला ग्रोथ लिमिटेड दिसणार असेल तर मग मार्केट पण ती रिॲक्शन देणार नाही ना, आणि तेच आता सध्या मार्केट करत आहे. आणि म्हणून जी 10,000 पॉईंटची रॅली आली अचानक मार्केटला, ती आता कुठेतरी ऍडजस्ट व्हायचा प्रयत्न करते आणि ती बॅलन्स झाली, एकदा ती रेंज मध्ये आली की मग तुम्हाला मार्केट चांगलं रिटर्न देईल आणि मग तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीला परतावा येताना दिसेल. अनेकांना आम्ही हा प्रश्न विचारत असतो, कारण आम्हाला देखील याची उत्सुकता आहे, गुंतवणूकदारांना उत्सुकता आहे की ट्रिगर पॉईंट नेमका काय असणार. पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे, तो चांगला होईल असा अंदाज आहे. GDPचे आकडे बऱ्यापैकी समाधानकारक येत आहेत. रिझल्ट मात्र जे अपेक्षेनुसार होते तेवढे दिसत नाही आहेत आणि आता मॉनिटरी पॉलिसी येईल, त्याच्यामध्ये रेट कट होतील, या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की 12 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त केलेलं आहे, त्याचा फायदा आता बघायला मिळेल. नेमका ट्रिगर पॉईंट तुम्हाला सध्याच्या घडीला कुठे दिसतोय का दिसतच नाहीये? नाही, इमिजिएट खर्च करायचं तर दिसत नाहीये मार्केटला काही ट्रिगर मिळेल पटकन आता. पण म्हणतात असं की आता जे आपण टेरिफ वॉरवर असं काही जगात सगळं चालू आहे आणि आता आपण अमेरिकेबरोबर करार काही करणार आहोत. त्यांची काही लोक आता जूनच्या पहिल्या वीक मध्ये भारतात येत आहेत आणि आपणही त्याबद्दल पॉझिटिव्हली काही नोट केलेले आहेत की बाबा आम्ही तुम्हाला काही इथे ऍडजस्टमेंट देऊ, तिकडे ऍडजस्टमेंट देऊ. आपल्या इकडे गव्हर्नमेंट आता प्रोडक्ट लिंक स्कीम जी आहे, PLI स्कीम आहे, त्या खूप चांगल्या आहेत. जर गव्हर्नमेंटने त्याचाही बेनिफिट पास ऑन करून जर त्या इंडस्ट्रीला मदत केली ग्रोथ करायला, तर मग तो एक ट्रिगर पॉईंट मार्केटला ठरू शकतो. पण मी म्हटलं तसं की USA हा सध्या काही काळाकरता पूर्ण जगाला प्रॉब्लेम आहे, कारण की त्यांचं जे धरसोड वृत्ती एकंदरीत चाललेली आहे त्यांच्या पॉलिसीज बद्दल, त्यांच्या एकंदरीत डिसिजन्स बद्दल, किंवा म्हणजे असं काही ते बडबडतात ना एका दिवशी येऊन, ते हे सगळं ना कोणालाच ऐकायला आवडत नाही. त्यामुळे मार्केटलाही ते आवडत नाहीये. आता एकच एवढं आहे की मार्केटला या गोष्टीची सवय झाली आहे की दररोज या काहीतरी न्यूज येणार, काहीतरी होणार. त्यामुळे मार्केटने सध्या रेंज पकडून ठेवली की मला रेंज मध्येच फिरायचंय. जोपर्यंत मला क्लिअरिटी दिसत नाही तोपर्यंत मी काही ट्रेंड पकडत नाही, आणि तो सध्या पार्ट आपल्याला ओव्हरऑल काम करतात दिसतोय. त्यामुळे आता तरी मार्केट रेंज बाउंडच राहील या काळात. एखाद्या काही पॉझिटिव्ह डिसिजन नंतर जर काही पिकअप आला मार्केटला तर तो येईल. आणि म्हणतात तसं पावसाळा पण जरा सुरू झाला की थोडस म्हणतात तसं की एक काही बाबतीत आपल्याला अंदाज येतो की बाबा सगळ्या गोष्टींची स्मूथ गोष्टी घडतायत. बाकीच्या गोष्टी असं, त्याच्यानंतर मग आपले फेस्टिवल सीझन्स आहेत त्यावेळेला पण थोडंसं शॉपिंग लोकांचं चालू होईल. आणि आता जो नव गुंतवणूकदार आहे तो तुम्हाला खरं सांगू, तो ना ट्रेडर आहे, हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांनी गुंतवणूक करावी. मी परत परत सगळ्या लोकांना सांगेन, नवीन इन्व्हेस्टर असतील त्यांना, की हे 4 दिन की चांदीसारख्या मार्केटमध्ये नका ठेवू. आपल्याला वेल्थ क्रिएट करायची, आपल्याला पैसा उभा करायचा आणि त्या दृष्टीने आपल्याला आपल्या गुंतवणूक करायला लागतील. एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही शॉर्ट टर्म खेळायला या, म्हणजे तुम्हाला मग त्याची मजा काय. नाही तर मग काय माहितीये का, लाखो की बात करोडो की भूल, किताब खोल के देखा तो कॅपिटल ही भूल, अशी अवस्था होईल. सो इन्व्हेस्टर म्हणून मार्केटमध्ये या. आणि मार्केटला व्हॉल्यूम आता खूप आहे. पूर्वी फक्त 7-8 कोटी डिमॅट अकाउंट होते, आता जवळजवळ ते 20 कोटीच्या आसपास पोहोचलेले आहेत. तो नंबर्स ऑफ इन्व्हेस्टर हे मार्केटमध्ये खूप वाढलेले आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये बाईंग हे येतच राहणार. आपल्याकडे तुम्ही जरी बघितलं तरी रेग्युलर बाईंग सेलिंग FIIचं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनचं चालू आहे. शफलिंग ऑफ हँड चालू आहे. काही स्टॉक्स मध्ये प्रॉफिट बुकिंग चालू आहे, काही ठिकाणी परत नवीन बाईंग केलं जात आहे. बाईंग होत नाही असं काही नाहीये, पण मार्केटला दिशा मिळण्याकरता थोडंसं हे जर एवढं मात्र नक्की. बरं, अनेक तज्ज्ञांना आम्ही हा प्रश्न विचारत असतो, आपलंही या संदर्भात बोलणं झालेलं आहे, मात्र थोडंसं विस्तारानं जाणून घ्यायचं आहे की IPO पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बाजारात यायला लागलेले आहेत. जे सर्वसामान्य गुंतवणूकदार असतात, ज्यांना फार माहिती नसतं, त्यांच्यासाठी IPOमध्ये गुंतवणुकीचा एक मात्र पॅरामीटर असतो, तो म्हणजे GMP, ग्रे मार्केट प्राईस. आता ग्रे मार्केट प्राईसच्या पलीकडे जाऊन नेमकं काय IPOमध्ये बघावं आणि गुंतवणूक करावी, लागला तर वेल अँड गुड, त्याला फायदा होणार तोटा होणार ती पुढची गोष्ट आहे. मात्र IPOमध्ये गुंतवणुकीसाठी GMP पलीकडे जाऊन नेमकं काय काय बघायला हवं? केदार सर, माझा आवाज येतोय?
केदार ओक यांच्याबरोबरचा संपर्क आपण पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू. मात्र आपण बघतोय की शेअर मार्केट एका विशिष्ट रेंजमध्ये अडकल्याचं बघायला मिळत आहे. आठवड्याचा शेवटचा दिवस आहे, महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि एका विशिष्ट रेंजमध्ये अडकलेलं हे मार्केट जून महिन्यामध्ये देखील अशाच पद्धतीनं कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात येते. या महिन्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडल्या, चढ उतार अनेक बघायला मिळाले. पुन्हा एकदा केदार ओके यांच्याशी संपर्क प्रस्थापित झालेला आहे. केदार सर, माझा आवाज येतोय? येतोय. कोणताही IPO निवडताना GMP हा बघितला जातो क्रायटेरिया सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडनं, ज्यांना फार माहिती नसतं त्यांच्यासाठी हा एक पॅरामीटर असतो. मात्र त्या पलीकडे जाऊन कोणते पॅरामीटर बघायला पाहिजे? मुळात IPO मध्ये तुम्ही त्याचा बिझनेस समजून घेणं गरजेचं आहे. बरं, की तुमचा बिझनेस मॉडेल काय आहे. बेसिकली जोपर्यंत तुम्हाला बिझनेस मॉडेल कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला कंपनीचा अंदाज येणार नाही. आणि मग तो स्टॉक निवडताना किंवा त्यात इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्या पॅरलल ज्या कंपन्या बाजारात आता काय कार्य करतायत, त्यांचा बिझनेस काय आहे, त्यांचे कॉम्पिटिटर कोण कोण आहेत, या सगळ्या गोष्टी IPO मध्ये बघताना गेलं पाहिजे. शेवटी बघा, फंड रेझिंग कशाला होतं? एक तर त्याला बिझनेस एक्सपान्शन करायचं आहे की त्या करता, किंवा डेट रिस्ट्रक्चरिंग असेल त्या करता. सो हा पैसा ते कशा करता वापरणार हेही त्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यात प्रमोटर स्टेक्स किती आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशनची इन्व्हेस्टमेंट काय काय आहे, HNI क्लायंट्स काय काय आहेत, या बेसिक गोष्टी आपल्याला जर समजून घेता आल्या, वाचून घेता आल्या तर त्याचा नक्की फायदा आपल्याला गुंतवणूक करताना होईल. म्हणजे म्हणतात ना, नुसतं त्याचं नाव आहे म्हणून IPO मध्ये पैसे लावण्यात काही मजा नसते. मुळात म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही मला विचाराल ना, तर जी कंपनी साधारणतः 3 वर्ष कुठच्याही विदाउट एनी लिटिगेशन, एनी कंप्लेंट्स आणि व्यवस्थित 3 वर्ष ट्रेड करते, त्यामध्ये जाऊन साधारणतः गुंतवणूक करावी. IPO हे एक साधन आहे फक्त मार्केटमध्ये एंट्री करण्याचं आणि नवं गुंतवणूकदारांना मार्केटमध्ये आणण्याचं. तर ते तेवढं पुरतच मर्यादित स्वरूपात ठेवावं आणि एकदा ती कंपनी एस्टॅब्लिश झाली आणि तरच मग त्यात पुढच्या काळात गुंतवणूक वाढवावी. बरं, धन्यवाद केदार सर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण वेगवेगळ्या गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. खास करून जे नवीन गुंतवणूकदार बाजारामध्ये येत आहेत, ज्यांना फारशी माहिती नाही आहे गुंतवणूक कशी आणि कुठे करावी, त्यांच्यासाठी माहिती देण्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मात्र कोणतीही गुंतवणूक करत असताना ती गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीनंच करा असं आम्ही कार्यक्रमातून वारंवार सांगत असतो. पुन्हा एकदा हीच बाब सांगतोय आणि या कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.